अपडेट आपण पाहूयात नांदेडमधून। नांदेड विधान परिषदेमध्ये भाजपचा विजय निश्चित झालेला आहे। भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे आघाडीवर आहेत। अमरनाथ राजूरकर यांना आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। एकतर्फी मुकाबला पाहायला मिळतोय। मतांचं गणित पाहता भाजप उमेदवारांना या निवडणुकीमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळाल्याचं या उमेदवाराला पाहायला मिळतंय। त्यामुळे विरोधकांकडे आता फक्त फरक भरून करण्यासाठी पुरेशी काही मतं शिल्लक नाहीयेत आणि त्यामुळे विजय निश्चित मानला जातोय का याकडे सुद्धा लक्ष असेल। मात्र राजूरकर यांनी 451 पैकी 339 मतांनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे भाजपचं वर्चस्व नांदेडमध्ये पाहायला मिळतंय। नांदेड विधान परिषद निवडणुकीचा आजचा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। बरीच चुरसही होती, मात्र एकूण 451 मतांपैकी तब्बल 339 मतांनी भाजपनं आघाडी घेतलेली आहे। अमरनाथ राजूरकर हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यामुळे इतक्या फरकांच्या आघाडीमुळे भाजपचा विजय निश्चित मानला जातोय। एकतर्फी मुकाबला यामुळे पाहायला मिळतोय असं दिसतंय। आज नांदेड विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागतोय। निकाल अत्यंत चुरशीचा पाहायला मिळतोय। विधान परिषदेच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि आता आपण जे अपडेट पाहतोय नांदेडमधून आहे। नांदेड विधान परिषदेमध्ये भाजपचा विजय निश्चित मानला जातोय, कारण की भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आहेत, त्यांनी आघाडी घेतली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी राजीव गिरी आपल्या सोबत आहेत। राजीव, मतांचं गणित कसं जुळतंय, अपडेट्स हवेत ताजे। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 451 मतदार होते, त्यापैकी भाजपच्या बाजूने 339 मतदारांनी कौल दिलेला आहे। त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी झाली आहे आणि भाजपचे जे उमेदवार होते अमर राजूरकर यांचा विजय झाला आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत कृष्णा पाटील आष्टीकर यांना अवघी 84 मते मिळाली आहेत, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अवघ्या 5 मतावर समाधान मानावे लागलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत 23 मतदान बाद झालेलं आहे आणि असं जरी असलं तरी ही निवडणूक भाजपने एकतर्फी जिंकलेली आहे असं दिसतंय। अगदी, त्यामुळे विरोधकांकडे आता हा फरक भरून काढण्यासाठी पुरेशी मतं शिल्लक नाहीयेत। त्यामुळे अमरनाथ राजूरकर यांचा विजय फक्त औपचारिकता उरलेली आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी राजीव।